फळभाज्या म्हटलं की सर्वांनाच ते आवडतात असं नाही, म्हणून ह्या फळभाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात। तर आज आपण अशीच एक फळभाजी बनवणार आहोत, शिमला मिरची, किंवा या भाजीला ढोबळी मिरची ही म्हणतात। शिमला मिरची वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, तर आज आपण चटपटीत झणझणीत भरली शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूया। जर तुम्ही अशा पद्धतीने भरली शिमला मिरची बनवली तर मुलं सुद्धा डब्यासाठी ही भरली शिमला मिरची नक्कीच घेऊन जातील। ही भरली शिमला मिरची अशीच 2 दिवस जरी ठेवली तरी अजिबात खराब होत नाही, आहे तशी रसरशीत ही भाजी राहते। चला तर भरली शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूया। आज आपण भरली शिमला मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण लहान अशी शिमला मिरची घ्यायची, साल एकदम पातळ असते ती आपण शिमला मिरची घ्यायची, त्यामुळे लवकर ती शिजते। जाड साल असते तशी शिमला मिरची न घेता अशी पातळ सालीची छोटीशी अशी आपण शिमला मिरची घ्यायची। तर या ठिकाणी अर्धा किलो शिमला मिरची घेतली आहे। शिमला मिरची आपण धुवून घ्यायची, चिरून त्यामधलं बी काढून घ्यायचं। थोडंसं देठ आपण चिरून टाकायचं, सर्व देठ चिरायचं नाहीत, तर देठ ही भाजीमध्ये घातल्यामुळे छान भाजी होते, म्हणून आपण थोडे थोडे देठ त्याचे चिरायचे। जे आपण 4 भाग करायचे, तर त्यामधील बी आपण काढून टाकायचं। हाताने किंवा चमच्याने आपण बी पूर्ण असं काढून, अशी मिरची फक्त अशी खाली झाडल्यानंतर सर्व याचे असे बी पडतं। तर चिरून आपण फक्त बी आतमध्ये सोडून घ्यायचं, सोडून घेतल्यानंतर लगेच असं वरून झाडल्यानंतर अशा पद्धतीने बी पडतं। तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्या चिरून आपण त्याचे बी काढून घेऊया। जास्त ही आपल्याला कडेपर्यंत मिरची चिरायची नाही, तर अर्धीच अशी इथपर्यंत मिरची चिरून घ्यायची। जास्त चिरली तर ती तेलामध्ये घातल्यानंतर एकदम सुटते, व अशी बोटाने आपण पूर्ण आतमध्ये बी असे काढून घ्यायचे। बोटाने असे सर्व आपण बी आतमध्येच काढायचे व फक्त अशी मिरची आपण पुडी करून झाडायची। तर अशा पद्धतीने सर्व बी यामधील पडतं। तर अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरची आपण चिरून घेऊ। अशा पद्धतीने सर्व आपण मिरची मधलं बी काढून घ्यायचं। भरली मिरची बनवण्यासाठी मिरचीचा मसाला तयार करून घेऊया। गॅसवरती कढई ठेवून आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, हे चांगलं आपण खमंग भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजले, शेंगदाणे आपण काढून घेऊया। जास्त ही आपल्याला काळपट शेंगदाणे भाजायचे नाही। तर ज्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले यामध्येच आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, एक आल्याचा तुकडा घालायचा, कोथिंबीर घालायची। आता हे पाणी न घालता आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं। पाणी न घालता शेंगदाणे, कोथिंबीर, आलं, लसूण आपण असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे आता मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालूया, पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा आपण धने पावडर घालायची, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालायचा। त्यानंतर आपला घरगुती मसाला घालायचा। या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे चटणी घालते। चटणी जास्त तिखट नसल्यामुळे यामध्ये 3 चमचे मी चटणी घातली आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं, आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। कढीपत्त्याची चटणी करून ठेवली होती, ती 2 चमचे घालते। छान अशी शिमला मिरची होते, त्यामुळे मी यामध्ये 2 चमचे कढीपत्त्याची चटणी घालते। आपल्याकडे नसेल कढीपत्त्याची चटणी नाही घातली तरी चालेल। तर हे चांगले एकजीव असं मिश्रण करून घ्यायचं। तर सर्व मसाला आपण असा मिरचीमध्ये भरून घ्यायचा। या पद्धतीने अशा पद्धतीने सर्व आपण मिरच्या भरून घेऊया। अशा पद्धतीने सर्व शिमला मिरची मध्ये आपण मसाला भरून घ्यायचा। भरली शिमला मिरची बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल घालायचं, 1 पळी तेल घालायचं। आपण थोडंसं तेल जास्त घालायचं, मिरच्या चांगल्या तळण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं तेल जास्त घालायचं, त्यामुळे मिरच्या छान भाजतात। तेल चांगलं कडल्यानंतर आपण यामध्ये एक एक मिरची अशी सोडून द्यायची।
सर्व शिमला मिरची आपण तेलामध्ये घातल्यानंतर हळूवारपणे हलवून घ्यायच्या। थोड्या थोड्या एका साईडने अशा भाजल्यानंतर आपण परतून घ्यायच्या। भरली शिमला मिरची बनवताना आपण देठ काढायचे नाही। देठ नाही काढले तर छान अशी भाजी रुचकर होते, म्हणून याचे आपण देठ काढायचे नाही। शिमला मिरची परतत आपण सर्व बाजूने अशी भाजून घ्यायची तेलामध्ये, त्यामुळे कच्ची शिमला मिरची लागत नाही, तर छान अशी भाजी शिजते। म्हणून आपण सर्व बाजूने अशी परतत मिरची भाजून घ्यायची। देठ जरासं जास्त घट्ट असतात ते शिजण्यासाठी आपण देठाची बाजू ही अशी खाली करून घ्यायची। मध्यम गॅसवरतीच आपण मिरच्या भाजून घ्यायच्या। सर्व बाजूने अशा मिरच्या आपण भाजून घेतल्यानंतर आपण राहिलेला मसाला यामध्ये घालूया। अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण मिरची भाजून घ्यायची तेलामध्ये। राहिलेला मसाला आपण यामध्ये घालूया। मिक्सरचं भांडं धुवून आपण यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं। अजून थोडं पाणी घालूया। थोडी जर पातळ भाजी पाहिजे असेल एक वाटी पाणी घालायचं। जास्त जर पातळ भाजी नको असेल तर आपण यामध्ये अर्धीच वाटी पाणी घालायचं। तर यावरती झाकण झाकून आपण एक मिरची शिजेपर्यंत शिजवून घ्यायची। गॅस मध्यम करायचा। गॅस बारीक करून आपण चांगली मिरची शिजवून घ्यायची। 5 मिनिटं पाणी घातल्यानंतर छान अशी मंद आचेवरती शिजल्यानंतर आपली भरली शिमला मिरची तयार आहे। वरून अशी कोथिंबीर घालूया। शिमला मिरची आपली तयार आहे। तुम्ही अशा पद्धतीने भरली शिमला मिरची नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब करा, कमेंट करा। धन्यवाद।